हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी स्वागत करत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कारण खरं तर सॉरी, खूप दिवसांनी आपला ब्लॉग येत आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रमाणात ऊन आहे आणि मी माझ्या सासरी म्हणजे अहिल्यानगरला आलेली आहे. तिकडून मी माझ्या आता माहेरी आलेली आहे. माहेरी माझ्या सख्या चुलत भावाचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी माझ्या माहेरी आली आहे. त्यामुळे इकडच्या तुम्हाला आता ब्लॉग्स वगैरे नवीन नवीन बघायला भेटेल. कारण बघू शकता तुम्ही गावाकडचं बाहेरचं वातावरण आहे आणि भावाच्या लग्नाच्या अगोदरच्या जे काही विधी असतात, परंपरा असतात आणि त्या सर्व काही मी शूट करणार आहे. आणि तसंच आज जे चुलते आहेत माझे, त्यांनी नवीन घर बांधले. त्या घराचे देखील छोटासा गृहप्रवेश आहे. ती पूजा देखील मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला पण बघा कशा पद्धतीचं, म्हणजे मी जे काही व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघा पुढं तुम्हाला कसे वगैरे व्हिडिओ वगैरे वाटतात ते, आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मी इथून पुढे प्रयत्न करेल की आपले डेली व्लॉग्स आणि शॉर्ट्स मी तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला ह्या आता 4-5 दिवसामध्ये लग्नाचे व्लॉग्स वगैरे शूट केल्याच्यानंतर ते कसे वाटतात, ते आमच्या इकडच्या पद्धती तुम्हाला कशा वाटतात, ते लग्नाच्या जे काही रीती वगैरे कशा आहेत त्या मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्या कशा सर्व वाटतात ते मला नक्कीच ब्लॉगमध्ये तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला मग करते मी आता पुढचं शूट आणि दाखवते तुम्हाला इकडच्या कशा पद्धतीचे लग्नाच्या अगोदरच्या विधी असतात. इथं बघू शकता, आता मी तुम्हाला दाखवते. हे चुलत्याचं नवीन बांधलेलं घर आहे आणि त्याच्यामुळं आता ह्या घराचे आज गृहप्रवेश आहे. मी नक्की त्याच दिवशीच पोचले होते, गृहप्रवेशाच्या दिवशी, कारण यापुढे सगळ्या लग्नाच्या विधी वगैरे चालू होणार आहे. आणि हे चुलत्यांचं जुनं घर आहे आणि हे आत्ता नवीन बांधलेलं घर आहे. आणि इकडं बघू शकता हे मोठ्या चुलत्यांचं घर आहे. आता मी थोडंसं दाखवले, पुढे व्लॉगमध्ये वगैरे जर जमलं तर मी शूट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हे छोट्या चुलत्यांनी वगैरे घर बांधलेलं आहे, कारण खूप दिवस झालं ते जुन्या घरामध्येच राहत होते आणि आता त्यांना तिथं राहण्याला खूप म्हणजे जागा वगैरे पुरत नव्हती. आणि आता त्यांना एका मुलाचं म्हणजे माझ्या सख्या चुलत भावाचं लग्न देखील करायचं होतं. त्याच्यामुळं मग त्यांनी घराचं काम वगैरे पूर्ण करून घेतलं. पण आता नवीन नवरीचा गृहप्रवेश करायचा होता, त्याच्यामुळे मग त्यांनी छोटासा गृहप्रवेश वगैरे असा घालून घेतला, जेणेकरून लग्न झाल्याच्या नंतर नवरीचा गृहप्रवेश हा नवीन घरामध्ये करता येईल. त्याच्यामुळे इथं गृहप्रवेशाची पूजा छोटीशी ठेवली होती. फक्त फॅमिली मेंबर वगैरे त्यांना सांगितलं होतं आणि त्याच्यामुळं मग घेतला गृहप्रवेश वगैरे करून त्यांनी पूजा वगैरे करून घेतली गृहप्रवेशाची वगैरे. आणि पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच की गृहप्रवेशाची पूजा आणि त्याच दिवशी हळद दळण्याचा कार्यक्रम आणि सवासणीचा कार्यक्रम देखील ठेवला होता. कारण कसे लग्नाच्या विधी देखील तारीख देखील जवळच होती, त्यामुळे लग्नाच्या विधी देखील करायच्या होत्या ज्या लग्नाच्या अगोदर असतात ते. त्यामुळं सगळीच थोडासा गोंधळच होता. इथं मोठ्या बहिणीला ब्राह्मणाने दरवाजावर शुभ आणि लाभ असं लिहायला लावलं होतं. ती त्या पद्धतीने असं लिहून घेत आहे, शुभ आणि लाभ असं नाव टाकत आहे कुंकवानी. आणि खूप छान वाटते, नवीन घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी एनर्जी आल्यासारखं असं खूप छान वाटतं. कारण घराचा गृहप्रवेश म्हटलं की आपल्यामध्ये मनामध्ये एक नवीनच भावना निर्माण होते, जेणेकरून घर म्हटलं की आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि त्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर आणि छान अप्रतिम असं घर बांधलेलं आहे. त्यांना 2 मुलं असल्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांच्या हिशोबाने हे घर वगैरे बांधलं होतं, की जेणेकरून पुढे जाऊन काही प्रॉब्लेम व्हायला नको. कारण 2 मुलं म्हणल्यावर 2 सुना वगैरे येणार आणि त्यांच्यामध्ये नंतर काही प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला नको. त्या पद्धतीने त्यांनी घर वगैरे इथं असं छान पद्धतीने बांधून घेतले. आणि खूप छान वाटते की म्हणजे दोन्ही चुलते माझे खूप कष्टाळू आहे, शेती करतात आणि माझे पप्पा हे पुण्याला असतात, पण माझे 2 चुलते हे गावी असतात. आणि त्याच्यामधले हे सगळ्यात छोटे चुलते आहेत आणि त्यांनी त्यांच्या कष्टाने मेहनतीने हे घर उभा केले. आणि मेहनती
कष्ट करून अशा पद्धतीचं वैभव जर बघायला भेटलं तर खरंच खूप छान वाटतं आणि मला खरंच खूप आनंद होतो आहे की मला ह्या घराचा शूट वगैरे गृहप्रवेशचा शूट वगैरे घेता आला. कारण आता माझ्या म्हणजे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कायमस्वरूपी ही आठवण राहणार आहे गृहप्रवेशाची त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना देखील असं कधी बघावंसं वाटलं तर ते व्हिडिओ वगैरे बघू शकतात. आई देखील इथं मदत करत होती पूजेमध्ये, ब्राह्मणांना जे लागते वगैरे पुजाऱ्यांना जे लागते ते आणून वगैरे देत होती. आणि हे त्यांचं जुनं घर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी खूप वर्ष काढली आणि आज बघू शकता किती छान पद्धतीने घर वगैरे त्यांनी बांधले. कारण थोडंसं जर आपण प्रत्येक गोष्ट सहन केली, थोडेसे दिवस वाईट काढले तर आपल्या आयुष्यात नक्कीच चांगली गोष्ट घडते, नक्कीच चांगले दिवस येतात. ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि घराचं काम बघू शकता, बाहेर कलरिंगचं काम, इथं लाईटिंगचं काम चालूच होतं आणि त्याच्यामध्येच गृहप्रवेश करून घेतला. कारण लग्नाची तारीख ही जवळ होती, त्याच्यामुळे थोडासा गृहप्रवेश केला की जेणेकरून नवरीचा गृहप्रवेश करता येईल म्हणून त्यांनी थोडासा गृहप्रवेश केला आहे. बरंचसं काम अजून क्लीनअप वगैरे बरंचसं काम बाकी होतं. त्याच्यामुळं मग पूर्ण होम टूर मला थोडीशी मी आता तुम्हाला दाखवते आहे. पण ज्यावेळेस पूर्ण घराचं काम होईल, नेक्स्ट टाईम मी जेव्हा सुट्टीमध्ये माझ्या माहेरी जाईल तेव्हा मी ह्या घराची पूर्ण होम टूर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जेणेकरून जर कोणाला बांधायचं वगैरे असेल तर ते अशा पद्धतीचं, ज्यांना 2 मुलं आहेत त्या अशा पद्धतीचं घर वगैरे व्यवस्थित असं बांधू शकता. पलीकडच्या साईडला देखील माझे चुलते वगैरे राहतात. बाहेरचं वातावरण म्हणजे थोडंसं ऊनच जास्त प्रमाणात जाणवत होतं गावाकडं. कारण कसं आहे, आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं बाहेर सगळीकडं ऊन वगैरे होतं, गरमही फार प्रचंड प्रमाणामध्ये होत होतं. आणि इथं पूजेचे विधी वगैरे चालू आहे आणि छान वाटत होतं सर्वांना की मी शूट वगैरे घेते. आणि मला खरंच खूप आनंद होतो की मी एक अशा फॅमिलीचा भाग आहे की जेणेकरून मला कोणीच असं म्हणलं नाही की नाही तू व्हिडिओ घेऊ नको, आमचा शूट घेऊ नको. सर्वजण मला व्हिडिओ शूट घेते आहे मी, तर मग सर्वांना आनंद होतं. ही माझी मोठी चुलती होती आणि ही देखील माझी चुलतीच आहे. आणि मी इथं माझी मम्मी आहे जिला मी पहिल्यांदा माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवत आहे. यापुढे देखील माझी मम्मी खूप छान रेसिपीज बनवती. ह्यापुढे देखील तुम्हाला मी कधी जर माझ्या माहेरी गेले तर तिकडं तिने छान छान रेसिपी बनवल्या तर मी ते शूट करून तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि ही माझी मोठी चुलती आहे जी मी मदान जी पूजेला बसली ती छोटी चुलती आहे. आणि इथं देवासाठी नैवेद्य वगैरे बनवून घेतलेला आहे आणि प्रसाद वगैरे शिऱ्याचा बनवला आहे, पुरणपोळ्याचा स्वयंपाक देखील बनवलेला आहे. आता अशा पद्धतीने बाहेरून घर वगैरे दिसत आहे आणि सर्व चाललं आहे, पूजा वगैरे चालली आहे. तर म्हणलं थोडंसं तुमच्याबरोबर देखील अशा छानपैकी गप्पा वगैरे मारूया. आणि त्याच्यामुळं म्हणलं चला. तर हे माझ्या मोठ्या भावाची 2 छोटीशी मुलं आहेत, ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे. मी त्यांच्यासाठी खरं तर नवीन आहे, कारण कसे मुलं लगेच लहान असली की लगेच ओळख वगैरे विसरतात. मला लाजून तो लपला होता मोठ्या भावाचा मुलगा आणि हा देखील एका छोट्या बहिणीचा मुलगा देखील आहे. इथं सर्वजण हात जोडून बसले होते आणि मी शूट घेत होते. खरं तर मला चांगलं वाटत नव्हतं पण काय करणार, शूट तर घ्यावाच लागणार होता. कारण त्याच्यामुळं मग मी शूट वगैरे इथं व्यवस्थित घेतलेला आहे. आणि मला तुम्हाला माझे व्हिडिओ ह्यापुढे टाकल्याच्या नंतर कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला नक्कीच माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. इथं ब्राह्मणाने दोघांना देखील, चुलता आणि चुलतीला घराला प्रदक्षिणा करायला लावली होती. त्या पद्धतीने ते इथं प्रदक्षिणा वगैरे घालतात ते आणि मी त्यांचं शूट वगैरे घेत होते. आणि माझ्या व्हिडिओतर्फे त्यांच्याकडे ही गृहप्रवेशाची आठवण ही राहणार आहे. आणि माझ्या दुसऱ्या देखील भावाचं लग्न आता लवकरच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये वगैरे बघायला भेटेल आणि त्याचं देखील मी शूट घेणार आहे. मागच्या उन्हाळ्यामध्ये माझ्या सख्ख्या भावाचं लग्न झालं होतं मागच्या उन्हाळ्यामध्ये, पण त्यावेळेस यूट्यूब चॅनल वगैरे चालू नव्हतं, त्याच्यामुळे मग शूट मला व्यवस्थित घेता नाही आलं. पण आता यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मी, त्याच्यामुळं मग म्हटलं आता ह्या भावाचं तरी शूट वगैरे घेऊया. आणि दुसऱ्या पण भावाचं लग्न आहे, मग त्या लग्नाला जर गेल्याच्या नंतर मी ते देखील शूट तुम्हाला पुढे बघायला भेटेल. घराची होम टूर वगैरे हे करेल. सासरकडचे देखील मी सासरी गेल्याच्या नंतरचे व्हिडिओ देखील मी टाकणार आहे चॅनलवर.
ते व्हिडिओ वगैरे सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथं पूर्ण कलश घेऊन पूर्ण घरामध्ये फिरायला लावलं होतं चुलतीला, आणि त्याच्या पाठीमागं फॅमिली मेंबरलासुद्धा जायला सांगितलं होतं. म्हणून मी त्या दोघांचे छान असे फोटो देखील घेतलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओसुद्धा क्लिपसुद्धा घेतलेले आहेत. आणि ते दोघं देखील आता इथं प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्या पाठीमागं मम्मी, बहीण आणि चुलती देखील आता तुम्हाला दिसतीलच. आता ही मोठी बहीण देखील त्यांच्या पाठीमागं चालली होती आणि त्याच्यामुळं ती तर खूप सपोर्टिंग आहे, कारण तिचं म्हणजे खूप एनर्जेटिक आहे असं मी म्हणेल. कारण ती मला सांगत होती पुढं जा, पुढून शूट घे, इथलं शूट घे, तिथलं शूट घे. आणि खूप छान वाटते की मी अशा एका फॅमिलीचा भाग आहे, कारण माझी सर्वच फॅमिली खूप सपोर्टिंग आहे. मी काहीतरी करते आहे याच्यामध्ये सर्वांनी म्हणजे सपोर्ट दाखवला. कोणी म्हणलं नाही की तू आमचा शूट वगैरे काय घेऊ नको असं तसं, कारण सर्वांना माहिती आहे हा व्हिडिओ यूट्यूबला जाणार आहे. पण तरी देखील सर्वांनी सपोर्ट वगैरे केला. व्हिडिओ घेत होते तेव्हा सर्वजण हसून स्माईल वगैरे देऊन असे छान छान पोज वगैरे देत होते. आणि इथं बघू शकता त्यांच्या पाठीमागं पूर्ण फॅमिली ही प्रदक्षिणा घालण्यासाठी आली आहे. आणि इथून मी इथून लग्न झाल्याच्या नंतर माझ्या सासरी देखील जाणार आहे, आणि त्यामुळे तिकडचे देखील व्हिडिओ तुम्हाला बघायला वगैरे भेटतील. आणि कसं असतं माहिती आहे का, ज्या घरामध्ये लग्न वगैरे असतं आणि तिथं जर बहिणी भाऊ वगैरे सगळे एकत्र आले की ती एकत्र 8-10 दिवस राहण्याची मज्जा, हळदीच्या टायमाला हळद वगैरे खेळण्याची मज्जाच वेगळी असती. आणि कसं आहे आपण सिटीमध्ये असल्यामुळं कसलं ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस करतो. पण जेव्हा पण आपण एकत्र गावी वगैरे जातो तेव्हा सर्वजण फॅमिली एकत्र असली की मग त्यांच्याबरोबर वेळ घालवायला देखील खूप छान वाटतं. आणि माझी सासरकडची आणि माहेरकडची दोन्ही मंडळी खूप छान आहे, सपोर्टिंग आहे, केअरिंग आहेत. आणि ते तुम्हाला आता पुढे जसे तुम्ही माझे व्लॉग बघत जाताल तेव्हा माझी माहेरकडची मंडळी तर आता बऱ्यापैकी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायलाच भेटलेली आहेत. आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या सासरकडची ही मंडळी तुम्हाला बघायला भेटतील. कारण कसं आहे, मी एका शेतकऱ्याची सून आहे आणि एका शेतकऱ्याची मुलगी देखील आहे. कारण माझे पप्पा देखील पुण्यामध्ये राहत असले तर त्यांना देखील शेतीची खूप जास्त आवड आहे. ते देखील अधूनमधून गावाकडे येऊन शेती वगैरे बघत असतात. आणि माझा भाऊ देखील, मला एकच भाऊ आहे आणि तो देखील पुण्यामध्ये असतो. तो देखील जॉब करतो. त्याचं देखील मागच्या वर्षीच लग्न झालेलं आहे. त्याला देखील व्लॉगमध्ये मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल. कारण कसं आहे, प्रत्येकाला आपण जबरदस्ती करू शकत नाही की माझ्या व्लॉगमध्ये या, कारण कोणीतरी कम्फर्टेबल असतं, कोणी अनकम्फर्टेबल असतं. आणि मला कोणालाच माझ्या व्लॉगमध्ये असं जबरदस्ती वगैरे घ्यायचं नाही आहे. जे कम्फर्टेबल असेल त्यालाच मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि केलेला आहे. आणि जे अनकम्फर्टेबल असेल व्लॉगमध्ये मग ते माझे फॅमिली मेंबर असो किंवा दुसरं कोणी असो, मला जबरदस्तीने कोणालाही व्लॉगमध्ये घ्यायचं नाही आहे. कारण कसं व्लॉगमध्ये येणं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. कोणी आवडीने येतं तर कोणाला नाही आवडत. त्यामुळे माझे जेवढे पण फॅमिली मेंबर आहे जे आवडीने येणार आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण जे आवडीने येणार नाही किंवा ज्यांना आवडणार नाही त्यांना मी जबरदस्तीने घेण्याचा देखील प्रयत्न करणार नाही आहे. कारण हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आता इथं नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून बहिणीकडे ताट दिलं होतं. हा नैवेद्याचं ताट गोठ्यातल्या गाईला, घरापासल्या तुळशीला आणि घरातल्या देवांना हा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मोठ्या बहिणीकडे ते ताट दिलं होतं. आता गाईला इथं नैवेद्य वगैरे हे करून तुळशीला आणि घरातल्या देवांना नैवेद्य ठेवायचा होता. म्हणून तिने आता इथं गाईला नैवेद्य आणि मग तुळशीला, आणि बघू शकता एकीकडं म्हशी आहेत आणि एकीकडं गाया आहेत. कारण कसं आहे, हे सर्व दूध डेअरीमध्ये म्हणजे डेअरीला जात असतं. आणि दोन्ही चुलत्यांकडं गाया आणि म्हशी दोन्ही पण आहेत. त्याच्यामुळे त्यांचं घर वगैरे सगळं याच्यावरच चालतं. शेती पण करतात आणि दुसरीकडं गायांचं सुद्धा काम ते करतात. आणि इथं देवाची आरती वगैरे चालली होती. आणि याच्यानंतर घरामध्ये ब्राह्मण म्हणजे पुजारी जे सांगतील नारळ वगैरे बांधायला
ते देखील तुम्हाला पुढं दिसणार आहे बघायला. इथं आरती चालली होती आणि सगळ्यांना हसायला देखील येत होतं, कारण मी शूट घेत होते. कारण त्यांच्यासाठी हे पहिलं होतं आणि माझ्यासाठी देखील माझ्या फॅमिलीला यूट्यूबवर दाखवणं हा सुट्टा पहिलाचा अनुभव होता. त्याच्यामुळं मी देखील इथं म्हणजे हे करत होते. मला देखील थोडंसं हे होत होतं की माझी फॅमिली आता यूट्यूबवर दिसणार म्हणल्यावर थोडंसं मला देखील असं थोडं नर्वसपणा देखील होता आणि आनंदसुद्धा होता. इथं बघू शकता नवरदेव म्हणजेच भाऊ कसा हसत होता, कारण त्याला खूप जास्त लाजल्यासारखं होत होतं. आणि आई देखील हसत होती. आईला तर तुम्हाला आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल, कारण जेव्हाही मी तिकडं जाईल माझ्या माहेरी म्हणजे पुण्यामध्ये, तेव्हा तुम्हाला तिकडचे देखील ब्लॉग्स वगैरे बघायला भेटतील. तिच्या हातच्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील. आणि इथं बघू शकता भाऊ वगैरे त्यांना खूप जास्त हसत होते ते. आणि समोर जे दिसतात ते माझे वडील आहेत आणि त्यांना देखील मी माझ्या पहिल्याच व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले. त्या पद्धतीने माझे सासरे सासू त्या देखील मी तुम्हाला माझ्या सासरकडच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. मला जसे माझे आई वडील चांगले आहेत त्याच पद्धतीने माझे सासू सासरे देखील मला चांगले भेटलेले आहेत. माझी पूर्णच फॅमिली खूप छान आहे आणि माझी पूर्ण फॅमिली कशी आहे ते तुम्हाला माझे ब्लॉग बघितल्याच्या नंतर समजेलच. आणि इथं बघा स्वराज आणि त्यांचा कसा धिंगाणा चालला होता, मस्ती करत होते खूप. आणि इथं आरती आता भाऊ देतोय सर्वांना. इथं आरतीचं काम वगैरे चाललं होतं, आरती देत होतो. ही बहिणीची मुलगी होती आणि तो इथं सर्वांना आरती वगैरे देत होता. इथं तो सर्वांना आरती वगैरे देत होता. मुले देखील आरती वगैरे इथं सर्व छान अशी उड्या मारून मारून घेत होते. मुलांना देखील तेवढंच एन्जॉयमेंट असतं. बहीण म्हणली तू देखील इथं पूजा वगैरे करून घे. मी देखील इथं देवाला फुलं वगैरे वाहिले आणि पाया पडले. आणि त्याच्यानंतर इथं चुलतीला वगैरे म्हणलं चला हळद कुंकू वगैरे लावून घेऊया. आणि त्याच्यानंतर इथं ब्राह्मणांनी नारळ वगैरे जे पूजा गृहप्रवेशाच्या वेळेस नारळ वगैरे बांधून देतात, याच्यामध्ये आपल्याला रुमालामध्ये त्या पद्धतीने इतर नारळ वगैरे बांधून दिला, जेणेकरून आपल्या घरामध्ये कायम पॉझिटिव्हिटी राहावी, चांगल्या गोष्टींचा वास आपल्या घरामध्ये नेहमी दरवळत राहावा. त्याच्यासाठी इथं आपण गृहप्रवेश जेव्हा आपण करतो तेव्हा पुजारी आपल्याला असा नारळ वगैरे ह्याच्यामध्ये बांधून देतात, पिसामध्ये वगैरे. पीस जो आपल्या ब्लाऊज पीसचा पीस वगैरे आपण जे घेतो त्याच्यामध्ये बांधून वगैरे देतात, जेणेकरून आपण ते घरात बांधू. इथं शिगडीला फुलं वगैरे वाहिली आहे, कारण आता आपल्याला गॅसवर दूध वगैरे उतू घालायचं आहे. कारण आपण स्वयंपाक नवीन घरामध्ये जेव्हा आपण गॅसची शिगडीची पूजा करतो, दूध उतू घालतो, त्यानंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो. हळदी कुंकाचा देखील इथं कार्यक्रम झाला आहे. दूध उतू जाण्यासाठी ठेवलं आणि इथं सर्व बायका याच्यासाठी सवासणीच्या जेवणासाठी बसल्या होत्या. आणि सर्व चुलत्यांनी मिळून पुरणपोळीचा स्वयंपाक, दूध, आमटी वगैरे जे पुरणपोळी बनवल्यानंतर आपण जे सर्व स्वयंपाक बनवतो तो सगळ्यांनी मिळून चुलत्यांनी इथे बनवला होता. अशा जे काही कार्यक्रम असले की सर्व चुलत्या वगैरे येऊन एकत्र स्वयंपाक वगैरे बनवतात. इथं हळद दळणीचा कार्यक्रम वगैरे चालू होता. आमच्याकडं घाणा म्हणतात. घाण्याच्या वेळेस आमच्याकडं असं गाणं वगैरे म्हणलं जातं आणि गाणं देखील मी तुम्हाला नक्कीच ऐकवल पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये की कशा पद्धतीने आमच्याकडं गाणं वगैरे हळदीचं बोललं जातं. गाणं खरं तर मी शूट केलं होतं, पण त्याच्यामध्ये लहान मुलांचा वगैरे आवाज खूप जास्त येत होता, खेळण्याचा वगैरे. त्याच्यामुळे ते गाणं मला व्यवस्थित टाकता आलं नाही. सेपरेट मी ब्लॉगमध्ये न करता सेपरेट असं गाणं शूट करेल आणि मग एखाद्या शॉर्टमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच ऐकवल. तुम्ही पण तुमच्याकडे पण अशाच पद्धतीची हळद दळली जाते का, अशी गाणे तुमच्याकडे देखील म्हणले जातात का, मला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला पण समजेल की कोणत्या कोणत्या गावी अशा पद्धतीचे गाणे वगैरे म्हणले जातात याच्यामध्ये. आमच्याकडे अशा पद्धतीने गाण्याचा कार्यक्रम वगैरे होतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथं गाण्याचा कार्यक्रम मस्तपैकी चालू होता. सर्व बायका वगैरे इथं कार्यक्रमासाठी वगैरे आल्या होत्या आणि पावसाचं देखील वातावरण होत होतं, त्याच्यामुळे गाणं हा पटकन उरकून घेतला. आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने गाणं मी नक्कीच तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये ऐकवून. आणि त्यावेळेस तुम्ही पण सांगा की तुमच्याकडे अशा पद्धतीने कार्यक्रम वगैरे होतात का. आता हे उरकून आम्हाला पार्लरमध्ये जायचं होतं, कारण पार्लरला जाऊन लग्नासाठी फेशियल वगैरे आम्हाला करायचं होतं. त्यामुळे आम्ही तिघी बहिणी
आता इथं पार्लरमध्ये निघालो. गाडीवर आम्हाला मोठी बहीण घेऊन चालली आहे, कारण बाहेर खूप ऊन होतं. त्यामुळे तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून आम्ही तिघीजणी बहिणी निघालो. आम्ही आता इथं पार्लरमध्ये आलो होतो. पार्लरवाली बाहेर गेली म्हणून आम्ही तिचा वेट करत होतो, कारण फेशियल वगैरे करायचं होतं आमच्या तिघींना, कारण परत उद्या एंगेजमेंट आहे म्हणून आम्ही आदल्या दिवशीच गेलतो. सो फायनली पार्लरवाली आली आहे. आता आम्ही फेशियल वगैरे करून घेतो आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग.